गाईस, तुमचा वेलकम आहे आपल्या न्यू ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही आलो आहे मातोश्री कॉलेजमधून ट्रेकिंगला आम्ही सोनावणे गावमध्ये आलेलो आहे। तर आपण ट्रिपच्या बद्दल आपण मॅडमकडून थोडीशी माहिती घेऊ। माझा आवाज कमी येत असेल कारण इथं काम चालू आहे आणि सर्दीने माझा आवाज बंद आहे, तरी आपण बघू। कुठे आलो आहेत आपण? सोनावळे इथे गर्दी हे ठिकाण आहे, गणपती गडद म्हणून गणपतीचं छानपैकी मंदिर आहे तिथे। आता आपण इथून 1 तास ते 1 किंवा 1.5 तासपर्यंत चालणार आहोत। ओके, आणि मग तिथे पोचल्यावर आपण गणपती दर्शन घेणार, डब्बे खाणार, मस्ती करणार, जय हिंद दोस्तों, निसर्गाचा आस्वाद घेणार। गाईज व्ह्यू बघा, व्ह्यू सगळं धुका पडले तिकडे दूर दूर पर्यंत। सो गाईज न्यू कॅमेरामॅन भेटला, तेच काम करतात, गाईडच काम करतात। किती निघल्या गाईज चालत। हा किती लागल वरती पोचायला? लोक चालली तर 2 तासात जाऊ आधी तर तुम्ही किती वेळेला गेल्यान? मी मग 500 बार गेले ना। तुम्हाला सवय झाली? तुम्ही रोज जाता का? अहो मी नेले होते त्या तसं नाही जाता आपण। हा 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 माहीत नाही ना, ते सांगा पोळ्यांना आहेत घेऊन जा। हा हा कसं काय जाईल? तुम्ही पैसे देतात? हा ये ना गाईड लोक न्यायाचे पैसे देतात का? 1000 रुपये 1200 रुपये असं देतात। कठीण आहे, कठीण चढण जास्त आहे का? नाही ना। चला गाईज, तर आता आपल्याला तुम्हाला बाबा जाईल ना। सगळं आपल्याला दाखवत नेणार आहे। बाबांना इकडचा सगळं माहिती आहे, आपल्याला अजून काहीच माहित नाही। आपण बाबाच्या मागे मागे चालायचं बस। चला जाऊयात। किल्ला झाले तिथून शिवाजी महाराज। मग पांडवांना कोणी सांगितलेलं बाबा इकडे यायला? राजाची माणसं होती ती। अच्छा, आता तिथं गोलशो पण केले, तिथं त्या घाटाने पण केले। हा का? आपल्याला होईल का त्या? नाही, मग पांडवांनी तर 1 रात्री एकविरायचं देऊळ बांधलेला। रात्रीत केले मग तरी या देवळाला बांधायचा अर्थ नाही। अच्छा, सो गाईज आपल्याला जायचं आहे तिथे डोंगराच्या मध्ये जिथे पांडव गेले होते। तरी बांधले 5 पांडवांनी मिळून बांधलेली गुफा आहे। कमला उन्हाळी मा भाऊ लय जमलं, उद्याला तर गेलं। अच्छा, हे आपले विद्यार्थी आणि मॅम। आमच्या सोबत न्यू वन ऍड झालेला आहे ट्रेकिंग साठी। जातो मी तर भाई, मी तर बोललो पार गेला भाऊ। पाणी उडवून नाही, तो आला तो पाणी सीधा सीधा पाणी आहे भाऊ। आम्ही आलोय गणपतीपुळे, सॉरी आपण आलोय गणपती गेटला आलोय, सॉरी बारीक शेपूट। ट्रेकिंग करताना गाणी लावून चालली। कॉलेज चांगली रे। जायचं ना।
पाणी लागलं आपल्याला पण आपल्याला पण मिळेल. काहीच खूप जास्त आता दमायला झालं. आम्ही 1 घंटा झालो ट्रेकच करतोय. पूर्ण बघा असा 1 वे रोड आहे आणि सगळीजण आस्ती चालल्यात. त्यात एवढा जास्त चिखल आहे ना की पाय सरकायला लागलेत. बघू आता कडवेलम पोचता. यो बघा कांबळे. चल ब्लॉगिंग नंतरला पडशील. मी मागं होती बट मी आता सगळ्यात पुढे आल्या. पाय कसे होत आहे? सगळी जण मला चिडवत होती मी चढणार नाही. बट आता मी असं पुढे आल्या सगळ्यांच्या. पुढे आलो. पडणार होता मारून मोकळा झालो. फायनली आले, जवळ आले, लय जवळ आले. हा छोटासा आहे, मोठे अजून वरती आहेत. हे बघा छोटा धबधबा पूर्ण फाटली आहे सगळ्यांची. बाय बाय चांगलं पाणी पी आता चांगलं पाणी ते. बघा गायचं पाणी पिते. कसं वाटते? छान वाटते. प्रत्येकांची जिरली इथं गाईच. हा ट्रेकिंग खूप अवघड आहे पण माझ्यासाठी नाही. आय एम स्पायडरमॅन. आम्ही कसं पण चढतो. मला कुठल्या ग्रिपची काही जरूरत नाही आहे. मॅम इथे. मॅम हाय करा. सो गाईज हा आता आपण मंदिरात पोचल्यानंतरचा व्ह्यू आहे. हे आहेत गणपती बाप्पा आपले. आणि इकडे काय आहे माहीत नाही आहे. ओके. आणि ही पूर्ण असं गुफा आहे. काहीच नाही. सगळेजण थकल्यात पूर्ण चढून. गाईज व्ह्यू बघा. व्ह्यू बघा गाईज. काय बनवायला घेतले? आवड्यावरती आम्ही मॅगी बनवायला घेतले. पोरांचा विषय हार्ड आहे बाबा. एनर्जेटिक मुलगी बघा थकली बिचारी.
सगळे आता जेवायला बसल्यान. हे बाबा आमच्या सोबत आलेत गाईज. आपल्याला सर या लेणीबद्दल 2 शब्द सांगतील. नमस्कार मित्रांनो, आज आपल्या कॉलेजची ट्रिप घेऊन आम्ही इथे वळू गावामधलं जे गर्दी ठिकाण आहे त्या गर्दी ठिकाणाला आम्ही भेट दिली. खूप छान वातावरण आहे. अगदी पांडवकालीनमध्ये लेण्या बघतोय आपण. म्हणजे छोटं छोटं कोरीव काम या समोरच्या या खांबांवर कोरलेलं आहे. बाजूला एक गणेशाचं मंदिर आहे. म्हणजे अगदी पाहण्यासारखी अशा प्रकारची ही एक व्यवस्था केलेली आहे. तर सर्वांना मी या ठिकाणी सांगेल की आपण यावं आणि या लेण्यांना भेट द्यावी. धन्यवाद. आता वाजल्यात 1 आणि आम्ही आता उतरायला घेतो. केक नावाची गोष्ट आणि पाणी नावाची गोष्ट आहे. इथे रिअल पाणी मिळतं, हे जे वरनं पडतं बघा. आम्ही पिलं गाईज नॅचरल पाणी, खूप छान होतं. हे लोकांसारख्यांना काय बोलतात, तो मिनरल वॉटर लागतं. नाही असं काय नाही, आम्ही पण असं करूनच पिले. चला गाईज भेटूया पुढच्या रस्त्याला. त्यांना ते इथे बघा पक्षी दाखवते, झूम करून पक्षी दाखव. कुठं आहेत? ते बघ ते उडतात. हा. ते जुगलबंदी करतायत थिंग्स माझ्या फोन मध्ये. अरे यार काय मला उलटा फेकायला चाललाय. बघू ना रिटर्न. गाईज आम्ही आता उतरलोय. उतरताना व्हिडिओ काढली नाही पण बिकॉज लय घाण उतरलोय. म्हणजे पडत उतरलेलो आहेत. माझ्या पण लागले, मस्त रक्त निघले. त्यामुळं व्हिडिओ काढायला नाही भेटली उतरताना. आता आम्ही फायनली पूर्ण खाली उतरलो. आता चाललो आहे गाडीमध्ये बसायला. पूर्ण भिजलो आहे सगळेजण. आता काय माहीत काय करणार आहेत. कुठं फिरायला नेणार आहेत अजून की सीधा घरी नेणार आहेत. बघू चला काय होतं ते. गाईज आम्ही आता निघलो घरी जायला आणि आत्ता वाजल्यात 4 वाजता निघलो घरी जायला. आता आम्ही 1 घंट्यानी किंवा 1.5 घंट्यानी घरी पोहोचलो. आता भेटल्यावर उतरल्यावर भेटू. चला. गाईज आता चाललो आम्ही नाश्ता करायला. कुठेतरी थांबवले गाडी आहे रोडवर. इथं सगळे चालले. सगळी जण नाश्ता करायला. नाश्ता करूया. आधीच उतरले आणि पोरांची गाडी गेलेली आहे पुढं. आपली गाडी आता निघलेली आहे परत. मॅम बाय, सर बाय. आम्ही उतरलो खाली कॉलेजच्या इथे. बघा आपली गाडी गेली आणि आम्ही पण चाललो घरी. यो बघा आपला कॉलेज. चाललो आता घरी. जिरली मस्तवाली. ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. My new vlog, please do channel my Sakarpara.